आवाज क्लिअरली येतोय? चला, सर्वात अगोदर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, चला आपण काय बघत होतो आता? बघा, वनरक्षक भरती झालेल्या परीक्षांचे विश्लेषण बघत होतो आपण, आणि आज आपण तिसरी प्रश्नपत्रिका बघणार आहे. याच्या अगोदर आपण 2 प्रश्नपत्रिका बघितल्या, त्याच्यामध्ये जे वनरक्षक भरतीमध्ये ज्या टाईपचे प्रश्न आले, बरोबर, की कशा प्रकारचे प्रश्न येतात, बरोबर, कोणत्या टॉपिक वरती प्रश्न येतात, जी काही परीक्षा टीसीएस घेत असतो, मग टीसीएस कोणत्या टॉपिक वरती फोकस करतं, कशा प्रकारचे प्रश्न घेतं. म्हणजे ज्या प्रश्नपत्रिका आपण बघितल्या त्या प्रश्नपत्रिकामध्ये आपण बघितलं, पहिली प्रश्नपत्रिका आपण थोडी सिंपल घेतलेली होती आणि दुसरी जी प्रश्नपत्रिका थोड्या वेगळ्या टाईपची घेतली. म्हणजे टॉपिक तेच आहे, फक्त प्रश्न जे थोडे बदलून विचारले, थोडे घुमवून फिरवून विचारले, बरोबर. फक्त प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे ती बदलली, बरोबर. आता त्याच सिरीजनुसार आपली आजची ही तिसरी प्रश्नपत्रिका आहे. तिसरी प्रश्नपत्रिका, त्याच्याकरून आपल्याला काय होईल की जे काही प्रश्न झालेले त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण कळण, बरोबर. कोणता टॉपिक कशा प्रकारे विचारला जातो, बरोबर, कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न कशा प्रकारे विचारल्या जात्या, बरोबर. आता आपण एक प्रश्न बघितला होता, इंग्रजी वर्णमालानुसार जी काही पुनर्रचना असते तो प्रश्न. आता आपण तिन्ही प्रश्नपत्रिका बघितल्या, बरोबर. पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रश्न काय दिलेला होता, एकदम सिंपल दिलेला होता की तुम्हाला एबीसीडी नुसार त्यांचा काय लावणे, अरेंजमेंट लावणे, त्याचा ऑर्डर लावायचा आहे, बरोबर. दुसऱ्या याच्यामध्ये फक्त काय थोडासा तोच प्रश्न घेतला, तोच टॉपिक घेतला, फक्त काय केलं, विचारण्याची पद्धत बदलली. परत तिसऱ्या प्रश्नपत्रिकामध्ये काय होईल, प्रश्न तोच असेल, टॉपिक सुद्धा तोच असेल, फक्त पद्धत बदलली विचारण्याची. मग ते आपल्याला कळायला पाहिजे की प्रश्न कोणत्या प्रकारे सोडवायचा आहे. हे कधी कळण, आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करू त्यावेळेस आपल्याला ते कळण की आपल्याला हे जे काही प्रश्न दिलेले ते प्रश्न कशा प्रकारे टॅकल करायचे. चला मग सुरू करूया आपण. आज आपली तिसरी प्रश्नपत्रिका आहे. त्याच्या अगोदरच्या ज्या काही 2 प्रश्नपत्रिका आहे ते आपण पहिले घेतलेल्या आहे की कशा प्रकारचे प्रश्न येतात, कशा प्रकारचे प्रश्न टीसीएस विचारत असतं आणि कोणत्या टॉपिक वरती विचारत असतं. चला मग आपण आज तिसरी क्वेश्चन पेपर घेऊ आपली. हे बघा, गणित बुद्धिमत्ता प्रश्नपत्रिका विश्लेषण. चला, पहिला प्रश्न बघा काय दिलेला आहे. पहिला प्रश्न काय दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार न होऊ शकणारा शब्द. सगळ्यात महत्वाचा विषय काय की आपलं जे काही प्रश्न वाचन असतं ते व्यवस्थित असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे. कधी कधी सिली मिस्टेक ना आपण गडबडीमध्ये किंवा फास्टमध्ये प्रश्न वाचत असतो. प्रश्न जर वाचणं थोडा जरी आपला चुकला, प्लसचं मायनस झालं, बरोबर. आता हा तुम्ही जर इथं न हा शब्द जर वाचला नाही, बरोबर, न हा शब्द तुम्हाला वाचला गेला नाही, गडबडीमध्ये प्रेशरमध्ये म्हणा, बरोबर, काय होणार, हा प्रश्न आपला चुकणार. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं असतं गणित बुद्धिमत्तामध्ये प्रश्न व्यवस्थित अगोदर वाचणं. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा की प्रश्नामध्ये नेमकं विचारलेलं काय, बरोबर. आपली पहिली पद्धत असते आपण त्याच मेथडनं जात्या. आता आपण अशा प्रकारचा प्रश्न अगोदर सुद्धा बघितला, अगोदरच्या प्रश्नपत्रिकामध्ये सुद्धा बघितला, बरोबर. म्हणजे हाच प्रश्न असतो, फक्त विचारण्याची जी काही पद्धत आहे ती थोडी बदललेली असते वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये, बरोबर. मग ते आपल्याला कळायला पाहिजे. आपण काय करत असतो, पहिल्या प्रश्नासारखंच त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि नक्कीच तिथं आपलं सिली मिस्टेकमुळे आपल्याला प्रश्न येत असून आपला मार्क जात असतो. आता सोपा प्रश्न विचारला एकदम, दिलेल्या शब्दातील अक्षरे वापरून तयार न होऊ शकणारा. खाली एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दातून खाली 4 शब्द दिले, त्या शब्दातून कोणते तरी शब्द तयार होतात आणि ते शब्द कसे असले पाहिजे, अर्थपूर्ण, बरोबर. त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे त्या शब्दांना. तर ते शब्द तयार होता म्हणे, एक शब्द तयार होत नाही, 3 तयार होतात, एक तयार होत नाही, तो आपल्याला ओळखायचा आहे, बरोबर. मग इथं बघा काय शब्द दिला रे, इथं शब्द दिला स्टेबल, बरोबर. स्टेबल म्हणजे कसं, स्थिर. आता आपण जर पहिला शब्द बघितला SALE, बरोबर, याच्यामध्ये यस आहे का रे, आहे, यल आहे का, आहे, ई आहे का, आहे, ए आहे का, आहे. म्हणजे हा जो शब्द आहे हा शब्द स्टेबल या शब्दावरून तयार होतो, सेल, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा शब्द बघा लिस्ट, LEAST. आपण जर बघितलं यल आहे, बरोबर, त्याच्यानंतर ई आहे, बरोबर, त्याच्यानंतर ए आहे, त्याच्यानंतर यस सुद्धा आहे आणि टी सुद्धा आहे. म्हणजे लिस्ट हा शब्द सुद्धा स्टेबल या शब्दावरून तयार होतो. किती सोपा प्रश्न आहे आणि 2 मार्काचा प्रश्न आहे आपल्या वनरक्षक भरतीला विचारला. इतक्या सोप्या टाईपचे प्रश्न विचारता आणि आपल्याला फक्त कळायला पाहिजे की सोडवण्याची पद्धत कशी आहे, बरोबर. आणि तो प्रश्न कसा सोडवायचा, लगेच आपले मार्क इन्क्रीज होत असतात, वाढत असतात, बरोबर. त्याच्यानंतर टेबल हा शब्द पहा, TABLE, याच्यात टी आहे का रे, आहे, बरोबर. त्याच्यानंतर ए आहे का, आहे, त्याच्यानंतर बी आहे का, आहे, त्याच्यानंतर यल आहे का, आहे, त्याच्यानंतर ई तर आहेच, बरोबर. म्हणजे टेबल शब्द सुद्धा या स्टेबल या शब्दापासून तयार होतो, बरोबर. म्हणजेच काय, या शब्दामध्ये जे काही लेटर दिलेले त्या लेटर पासून हे शब्द बनलेले 3. पण आपण जर चौथा जो काही शब्द आहे स्टिक, STICK, याच्यामध्ये यस वापरलेलं आहे, यस याच्यात आहे, याच्यामध्ये टी वापरलं,
ती सुद्धा याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये आय वापरलं पण आय आपल्याला याच्यात दिसतंय का? नाही. याच्यामध्ये सी वापरलं, के वापरलं, याच्यात दिसतंय का? आय, सी आणि के हे जे लेटर आहे, हे जे अक्षर आहे, हे अक्षर या शब्दामध्ये आहे का? नाही. समजला का प्रश्न? ह्या शब्दामध्ये ह्या जे काही अक्षर दिलेले, ही जे काही लेटर दिले, ह्या लेटर पासून तो शब्द तयार होणारे पाहिजे. 3 शब्द तयार होतात, 1 शब्द तयार होत नाही. आणि तो शब्द आपल्याला विचारलेला आहे प्रश्न की 3 शब्द तयार होतात, 1 शब्द तयार होत नाही, तो सांगा किंवा तो ओळखा. मग आपलं उत्तर काय असणार? आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4. ओके, चला पुढचं बघा. पुढचा प्रश्न बघा काय दिला. आता आपल्याला अक्षर, जी काही अक्षर मालिका असती त्याच्यावरती प्रश्न आला. मागची जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला, मागचं लेक्चर बघितलं, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की अशा टाईपचा प्रश्न कसा सोडवायचा म्हणून. बरोबर, जर तुम्हाला एकाच वेळेस 3-3, 4-4 अक्षर सोबत दिलेले असले, बरोबर. आता बघा इथं किती अक्षर दिले सोबत? इथं 4 अक्षर सोबत दिले, इथं सुद्धा 4 अक्षर. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करत बसतो? आपला वेळ वाया घालवत बसतो. तिथं आपण काय करतो? पी चं रिलेशन बी सोबत लावतो, बरोबर. त्याच्यानंतर बी चं रिलेशन सी सोबत लावतो. पण तसं न करता काय करायचं? पहिला जो अक्षर समूह आहे, पहिल्या अक्षर समूहाचा संबंध दुसऱ्या अक्षर समूहाच्या पहिल्या याच्याशी, बरोबर. म्हणजे याचा संबंध याच्यासोबत, याचा संबंध याच्यासोबत, पहिल्याचा संबंध दुसऱ्याच्या पहिल्यासोबत, तिसऱ्याच्या पहिल्याचा संबंध तिसऱ्याच्या पहिल्यासोबत, बरोबर. इथं जर आपण बघितलं 1 नंबरला पी, इथं पी, इथं पी, मग समोर जे काही येणार आहे इथं काय येणार आहे रे? पीच येणार आहे, बरोबर. तिन्ही ठिकाणी पी आलं, मग चौथ्या ठिकाणी सुद्धा काय येणार आहे? पीच येणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बी, बी नंतर सी, एबीसीडी मध्ये बी नंतर काय येत असतं? सी, बी सी. त्याच्यानंतर डी, डी नंतर काय येतं रे? डी नंतर येतं ई. म्हणजे काय येईन? पी. आपण जर आता ऑप्शन मध्ये बघितलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, ऑप्शन मध्ये बघितलं आपण पी के. आता इथं आपलं पी आलं, हे येणार आहे का? नाही. इथंच इलिमिनेट झालं. त्याच्यानंतर पी एफ येणार आहे का? नाही. इथंच इलिमिनेट झालं. PLXT येणार आहे का? नाही. पुढे जायची गरज आहे का रे? नाही. आपण काय करतो? अति हुशारपणा करतो आणि पुढे सुद्धा सोडवत बसतो. आपला वेळ जाणार आहे का नाही? मग जर आपलं इथं उत्तर येत असन, 2च याच्यामध्ये जर आपलं उत्तर येत असन, तर पुढे जायची काही गरज आहे का? नाही, पुढे जायची गरज नाही. म्हणजे आपला इथं जो काही 5-10 सेकंदाचा वेळ जाणार आहे तो वेळ वाचत असतो. नाही तर आपण काय करतो? ऑप्शन बघत नाही, पर्याय बघत नाही आणि डायरेक्ट पूर्ण सोडवतो आणि त्याच्यानंतर ऑप्शन कडे येतो. तसं करायचं नाही, ऑप्शन वरून जायचं, बरोबर. इथं जर आपण बघितलं तर 2च लेटर मध्ये काय होतंय? 2च लेटर मध्ये आपलं उत्तर येतंय, जे की पर्याय क्रमांक 2 आहे, PEIM. तरी आपण पुढे सोडून बघू. चला, सी, सी नंतर काय घेतलं? ई. सी नंतर डी हे लेटर सोडलं, CDE. 1 लेटर सोडलं आणि ई घेतलं. त्याच्यानंतर EFG, इथं एफ सोडला रे, बरोबर. इथं काय केलं? इथं एफ सोडला, एफ सोडल्यानंतर काय घेतलं? डायरेक्ट जी घेतलं. मग आपल्याला काय करावं लागेल? जी नंतर एक सोडावं लागेल आणि पुढचं घ्यावं लागेल, GH. त्याच्यानंतर काय तर एच सोडल्यानंतर काय येईल? आय. म्हणजे इथं काय येणार? इथे येणार आय. जे काही इथं दिलेलं आहे PEI. आता शेवटचं बघू आपण. डी, डी नंतर काय घेतलं रे? डी नंतर जी, ABCD, EFG. आता किती लेटर सोडले? आता 2 लेटर सोडले, बरोबर. त्याच्यानंतर जी नंतर काय घेतलं? जे, GHI आणि मग नंतर जे. परत 2 लेटर सोडले. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? जे नंतर 2 लेटर सोडावं लागेल. कोणकोणते? जे, KL. हे 2 लेटर सोडल्यानंतर काय येतं? यम येतो, बरोबर. म्हणजे आपला आन्सर काय येईल? PEIM. जे काही पर्याय क्रमांक 2. आपल्याला जर 2 लेटर मध्ये आपलं उत्तर येत असेल तर पुढे वेळ वाया घालवत बसायचा नाही, जेणेकरून पुढचे जे काही प्रश्न येणार आहे, अवघड प्रश्न असतात, तिथं आपल्याला जास्त वेळ देता येईल, तिथं आपले मार्क जाणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, बरोबर, ते आपले मार्क वाढवत असतात आणि मार्क कमी सुद्धा करत असतात, ते आपल्याला कळायला पाहिजे. चला पुढचं बघा. पुढचा प्रश्न बघा काय दिला. आता नातेसंबंधावरती प्रश्न आला. आपण पहिल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकामध्ये आपण ज्या काही पहिल्या प्रश्नपत्रिकामध्ये आपण काय केलं होतं? नातेसंबंधावरती 2-2 प्रश्न विचारले होते. पहिल्या याच्यामध्ये 2, दुसऱ्या याच्यामध्ये 2, आता तिसरी आली. तिसऱ्यामध्ये बघू की नातेसंबंधावरती किती प्रश्न आहे. हा तर पहिला प्रश्न झाला. म्हणजे नातेसंबंधावरती आपल्याला कळतंय, प्रश्नपत्रिका विश्लेषण केल्यानंतर, स्पष्टीकरण केल्यानंतर, बरोबर, अनालिसिस केल्यानंतर कळतं की नातेसंबंधावरती प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये विचारले गेला. काय करणार रे मग? हे कशासाठी आहे? हे त्याच्यासाठी की आपल्याला कळतंय की जे काही नातेसंबंध आहे, नातेसंबंधावरती प्रश्न रिपीट होतो, बरोबर. त्याच टॉपिक वरती परत प्रश्न येतो. मग आपण काय करणार? आपण त्या टॉपिक वरती जास्त फोकस देणार. जर आपल्याला कळतं दिशा या टॉपिक वरती, दिशा या चॅप्टर वरती जर प्रश्न रिपीट होतोय, तर आपण काय करणार? आपण दिशा या चॅप्टरची चांगल्या प्रकारे सराव करणार, चांगल्या प्रकारे तयारी करणार, जेणेकरून आपल्याकडे काय राहील? लिमिटेड सिलेबस राहील.
कमी सिलेबस राहील, रिव्हिजन जास्त होईल. जर आपल्याकडे कमी अभ्यास असला तर आपण तो परत 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 करत असतो आणि परत परत रिवाइज केला आणि ते आपलं घट्ट आणि पक्क होत जातं. बरोबर, तशा प्रकारे हे होईल. बरोबर, सिलेबस कमी होणार आपला, मग ते आपल्याला कळायला पाहिजे. आता बघा काय दिलं, एका मुलाकडे बोट दाखवत मानस म्हणाला. आता मानस नावाचा एक मुलगा आहे किंवा एक व्यक्ती आहे. मानस नावाचा एक मुलगा आहे किंवा एक व्यक्ती आहे. काय म्हणाला, एका मुलाकडे बोट दाखवत. इथं एक मुलगा आहे, ह्या मुलाकडे बोट दाखवत मानस म्हणाला. व्यवस्थित बघा, मानस नावाचा मुलगा आहे, एका मुलाकडे बोट दाखवत म्हणाला. तो क्रिकेट खेळणारा मुलगा. बरोबर, बाकीचं लक्ष द्यायचं नाही, क्रिकेट खेळणारा आहे का बॅडमिंटन खेळणारा आहे. बरोबर, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला फक्त प्रश्नाशी घेणं देणं. विचारलं काय आपल्याला की तो जो क्रिकेट खेळणारा मुलगा आहे म्हणजे तो कोण आहे, हाच क्रिकेट खेळणारा मुलगा. बरोबर, हा माझ्या, आता कोण म्हणतोय, मानस म्हणतोय. तो जो मुलगा आहे तो माझ्या, कोणाच्या, माझ्या. माझ्या म्हणजे कोणाच्या रे, मानसच्या. बरोबर, मानसच्या वडिलांच्या बायकोचा मुलगा आहे, वडिलांच्या. आता मानसचे वडील म्हणजे वरती, वडील कुठे ठेवायचे, वडील वर ठेवायचे. बरोबर, वडील, वडिलांना आपल्यापेक्षा वरती स्थान द्यायचं, ही ट्रिक्स आहे. अशा ट्रिक्सनं लक्षात ठेवायचं. बरोबर, की मानसचे वडील आहे, काय सांगितलं, माझ्या वडिलांच्या बायकोचा. वडिलांची बायको पाकिस्तान, क्रॉस पाकिस्तान असं नातं. वडिलांची बायको. आता एक सांगा, हा मानस आहे, हे मानसचे वडील आहे. मानसच्या वडिलांची बायको, मानसची कोण लागन रे, मानसची कोण लागन, आई लागन. बरोबर आहे, कोण लागणार आहे, आई. आपल्या भाषेमध्ये आपण मम्मी म्हणतो, मम्मी, ती आई. बरोबर, म्हणजे मानसची ही कोण झाली, ही झाली आई. बरोबर, आता पुढे विचारलं काय, मुलगा आहे, त्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलाची. आता क्रिकेट खेळणारा मुलगा कोणता, हा क्रिकेट खेळणारा मुलगा. त्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलाचे मानस सोबत काय नातं आहे, म्हणजे आपल्याला ह्या दोघांचं नातं काढणे, मानस सोबत. म्हणजे मानसचं ह्या मुलासोबत काय नातं आहे. हा जो मुलगा आहे तो मानसचा कोण आहे किंवा मानस त्या मुलाचा कोण आहे, हे नातं आपल्याला काढायचंय. तर हे नातं काढायचं ज्याच्यासोबत सोबत हा शब्द असला किंवा शी हा शब्द असला, ते नातं काढायचं. आता हे बघा, प्रश्न समजला, परत एकदा सांगतो, व्यवस्थित बघा. एका मुलाकडे बोट दाखवत मानस म्हणाला. हा मानस आहे, हा तो समोरचा मुलगा आहे. मानस एका मुलाकडे बोट दाखवतोय आणि म्हणतोय काय, तो क्रिकेट खेळणारा मुलगा म्हणजे हाच क्रिकेट खेळणारा मुलगा. हा माझ्या, कोणाच्या रे, मानसच्या. हा माझ्या वडिलांच्या बायकोचा मुलगा आहे, म्हणजे कोणाचा, हे माझे वडील आहे, माझ्या वडिलांची जी बायको आहे त्या बायकोचा मुलगा कोण आहे, हा आहे. बरोबर, त्या बायकोचा मुलगा कोण आहे, हा आहे. म्हणजे तो क्रिकेट खेळणारा मुलगा, क्रिकेटर म्हणू आपण त्याला, MS धोनी. बरोबर का, हा कोण आहे, हा क्रिकेटर आहे, क्रिकेट खेळणारा मुलगा आहे. तो कोणाचा आहे, याच्या वडिलांच्या बायकोचा मुलगा. मग याचा कोण झाला रे, कोण झाला, हे याचे वडील आहे, ही याची आई आहे. याच्या आईचा मुलगा, याचा कोण, भाऊ. आपल्या आईचा मुलगा, आपला कोण, भाऊ. बरोबर, आपला कोण असणार आहे मग, आपला असणार आहे भाऊ. आपल्या वडिलांचा मुलगा, आपला भाऊ. आपल्या वडिलांचा किंवा आपल्या आईचा मुलगा, आपला कोण असणार आहे, भाऊ. समजलं, सोपं होतं. आणि 2 मार्काला प्रश्न विचारला. असाच प्रश्न असतो पण सिली मिस्टेक मुळे चुकतो. आता कधी कधी काय होतं, आपण हे उलट नातं काढत असतो. जरी इथे एखादी मुलगी दिलेली असती तर भाऊच्या जागी बहीण आला असतं. बरोबर आहे, फक्त काय करायचं, जिथं सोबत हा शब्द दिलेला आहे, हा कीवर्ड आहे, हे कीवर्ड ध्यानात ठेवायचे. जिथं सोबत हा शब्द दिला किंवा शी हा शब्द दिला, तिथं स्वतःला पकडायचं की आपल्याला आपल्या सोबतचं नातं समोरच्या सोबत काढणे, की समोरचा आपला कोण लागणार आहे ते आपल्याला काढायचं असतं. मग सोबत मी आहे, म्हणजे मानस मी आहे, माझे वडील, माझ्या वडिलांची बायको माझी आई, माझ्या आईचा मुलगा माझा भाऊ. निघलं नाही नातं. फक्त 5-10 सेकंदामध्ये जर आपण आकृती तयार केली, 5 ते 7 सेकंदामध्ये आपलं उत्तर निघत असतं. बरोबर, मग उत्तर काय येईन रे, उत्तर येईन भाऊ. समजलं, सोपं होतं. चला पुढे बघा. आता पुढचा प्रश्न बघा काय झालं ते. हे बघा, इथे जर दिसत असन, आता काय केलं माहिती का, जर आपण प्रश्नपत्रिका बघितल्या, प्रश्नपत्रिकामध्ये जर आता हा प्रश्न बघितला, सर आपला गणित बुद्धिमत्ताचा लेक्चर चालू आहे, प्रश्न तुम्ही इंग्रजीचा टाकला का. जर आपण प्रश्नपत्रिका बघितलं तर गणित बुद्धिमत्ता टॉपिक मध्येच अशा प्रकारचे प्रश्न विचारले. बरोबर, म्हणजे प्रश्न विचारण्याची जी काही लँग्वेज आहे ती फक्त इंग्लिशमध्ये विचारलं. हा जो प्रश्न आहे हा बुद्धिमत्ताचाच प्रश्न आहे किंवा जीकेचा प्रश्न म्हणू आपण त्याला. जे काल परवाच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की अशा प्रकारचे प्रश्न जीकेचे प्रश्न असतात. बरोबर, आणि ते कशामध्ये विचारले, फक्त इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून आपल्याला विचारले. भरपूर प्रश्नपत्रिकामध्ये असं झालं. सोपं आहे बघा काय विचारलं, या इंग्रजीकडे ध्यान द्यायचं नाही. इंग्रजी काही हे बघूनच काय करताय की आपल्याला जमत नाही असं वाटत असतं. याचा ना आपला काही संबंध नाही. आपला संबंध ह्या 4 ऑप्शन सोबत आहे. बरोबर, हे कीवर्ड्स हे कळायला पाहिजे आपल्याला. आता काय विचारलं, 4 वर्ड्स पेअर्स हॅव बीन गिवन, की 4 शब्द जोड्या दिलेल्या आहे म्हणे. का दिलेल्या आहे,
4 शब्द जोड्या दिलेल्या आहेत. आउट ऑफ विच 3 आर अलाइक. काय सांगितल्या? त्या 4 मधल्या 3 जोड्या सारख्या म्हणे. अलाइक म्हणजे काय? सारख्या. बरोबर, या 4 मधल्या 3 जोड्या सारख्या म्हणे. 4 मधल्या 3 जोड्या सारख्या आहे. बरोबर, अलाइक इन सम मॅनर म्हणजे कोणत्या तरी तऱ्हेने, कोणत्या तरी पद्धतीने, कोणत्या तरी नात्याने, कोणत्या तरी संबंधाने 3 जोड्या सारख्या आहे म्हणे. वन इज अ डिफरंट. काय सांगितलं? वन इज अ डिफरंट म्हणजे एक वेगळी म्हणे. 3 सारखे आहे आणि एक वेगळी आहे म्हणजे जो आपला विसंगत घटक ओळखा, ऑड वन आउट, जो काही आहे विजोड शब्द ओळखणे, त्या टॉपिकचा हा प्रश्न आहे. बरोबर, फक्त ट्रान्सलेशन करून विचारलेला आहे, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करून विचारलेला आहे. बरोबर, मग सिलेक्ट द वन दॅट इज डिफरंट म्हणजे 4 मध्ये जो वेगळा आहे तो ओळखा म्हणे, तो सिलेक्ट करा म्हणे. मग बघा आता जर आपण बघितलं लखनौ आणि उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश यूपी काय? हे भारतातलं एक राज्य आहे. बरोबर, हे भारतामधलं काय? राज्य आहे. आपण काल परवाचा प्रश्न बघितला, त्याच्यामध्ये काय बघितलं? राजधान्या आणि शहर, राजधानी आणि राज्य, राजधानी आणि देश, याच्यावरती प्रश्न होता. हा प्रश्न सुद्धा त्याच टाईपचा आहे. बरोबर, इथं जर आपण बघितलं लखनौ ही काय आहे? उत्तर प्रदेशची राजधानी आहे. बरोबर का? चला त्याच्यानंतर पुढं जर आपण बघितलं पटना, बिहार हे राज्य आहे आपल्या भारतातलं आणि बिहारची राजधानी कोणती आहे? पटना. बिहारची राजधानी जर आपण बघितली तर कोणती आहे? पटना. त्याच्यानंतर इथं जर आपण बघितलं राजस्थान, राजस्थान हे सुद्धा आपल्या भारतातलं राज्य आहे. राजस्थानची राजधानी कोणती आहे? राजस्थानची राजधानी आहे जयपूर, जी काही इथं दिलेली आहे. पण आपण शेवटचा जो काही ऑप्शन आहे, शेवटचा जो काही पर्याय तो जर आपण बघितला इथं काय दिलं रे? नेपाळ. आता नेपाळ हे भारतातलं राज्य आहे का? नाही. तर नेपाळ हा एक स्वतंत्र देश आहे, आपल्या भारताला शेजारील देश आहे तो नेपाळ. नेपाळची राजधानी दिली ती. बरोबर, म्हणजे हे जे 3 दिलेले कोणते? लखनौ, उत्तर प्रदेश, भारतामधलं राज्य आणि भारतामधल्या राज्याची राजधानी पहिल्या याच्यात. हे बी भारतामधलं राज्य, भारतामधल्या राज्याची राजधानी, भारतामधलं राज्य, राज्याची राजधानी आणि शेवटला जर आपण बघितलं चौथा पर्याय, त्याच्यामध्ये देश दिलेला आहे. 3 राज्य दिलेले आणि एक देश दिला म्हणजे जो काही देश दिला तो वेगळा असणार आहे. बरोबर, समजलं? सोपं होतं म्हणजे जीके सुद्धा आपलं पक्क होतं. बरोबर, इथं इंग्रजी दिसतीयस, इंग्रजी सुद्धा पक्की होती आणि गणित बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा पक्की होती. चला पुढचा प्रश्न बघा, सोपा होता एकदम. हा बघा पुढचा प्रश्न काय दिला? जी काही आपली अंकमालिका आपण बघितली होती. बरोबर, अंकमालिकावरती हा प्रश्न आलेला आहे. बरोबर, सोपा प्रश्न आहे आणि जर आपण जे अंकमालिकाची लेक्चर आहे त्याच्यामध्ये बघितलं तर ह्या लॉजिक्स वरती आपण प्रश्न घेतले होते, प्रॅक्टिस घेतली होती. कशासाठी? कारण ह्या लॉजिक वरती प्रश्न येत आहेत. जर तुम्ही तिथं अंकगणिताचे लेक्चर्स बघितले त्याच्यामध्ये जे काही लॉजिक्स आपण घेतले सर्व लॉजिक्स तुम्हाला कळन. आपण पहिली प्रश्नपत्रिका बघितली, दुसरं प्रश्नपत्रिका बघितली, तिसरी आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती पण बघतोय. कशासाठी? की आपल्याला कळतं नेमकं अंकमालिकावरती प्रश्न विचारतात. मग कशा प्रकारे ते प्रश्न विचारतात, कोणत्या लॉजिक वरती विचारतात, सोपे विचारतात का थोडे अवघड विचारतात, हे आपल्याला प्रश्नपत्रिका विश्लेषण मधून कळत असतं. त्याच्यामुळे आपण प्रश्नपत्रिकाची सिरीज घेतोय जेणेकरून आपल्याला कळन की पुढे आपण जो टॉपिक बघणार आहे, पुढे आपण जो सिलेबस घेणार आहे, की तो सिलेबस आपल्याला कशा प्रकारे बघायचा आहे, कशा प्रकारे आपल्याला प्रश्न घ्यायचे. बरोबर, हे आपल्याला या प्रश्नपत्रिकावरून कळन. ओके, चला मग काय दिलं बघा. 8, 16, 64, 28. 8, 16 प्रश्नचिन्ह 64, 128. सोपं आहे का नाही रे? लगेच आता भरपूर जणांची उत्तर आले असेल. बरोबर आहे, सोपं आहे. बघा इथं जर आपण बघितलं 8 ला कितीने गुणलं रे? 8 न 2 ला गुणलं. बरोबर, आता इथं संख्या दिलेली आहे का? नाही. लगेच आपल्याला कळून जातं की इथं काय येणार आहे, पण आपण पुढं काढू. 64 गुणेला 2. बरोबर, जर आपण 8 गुणेला 2 केले, 8 दुने 16, 64 गुणेला 2 केले 64 दुने 128 होतात. बरोबर, मग इथं आपल्याला कळालं असं इथं कुठेतरी गुणेला 2 हे लॉजिक लागलं. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये गुणाकाराचा जो काही नियम आहे, गुणाकाराचं जे काही लॉजिक आहे, जे आपण बघितलं आपल्या अंकमालिका चॅप्टर मध्ये, तो नियम इथं लागतोय. बरोबर, मग इथं काय येणार आहे? 16 गुणेला 2 आणि हा जर नियम इथं लागतोय तर हा नियम सुद्धा इकडे फॉलो झाला पाहिजे. बरोबर, त्यावेळेसच आपलं उत्तर बरोबर येणार आहे. मग आपण जर नियम लागला 8 दुने 16, 16ला जर 2 न गुणलं तर काय येणार? 16 गुणेला 2, 16 दुने काय येतं रे? 16 दुने येतं 32. आता हे 32 जर बरोबर आहे तर 32 दुने किती व्हायला पाहिजे? 64. 32ला जर आपण 2 न गुणलं तर 32ला 2 न गुणल्यानंतर काय येतं? 64 येतं. म्हणजे आपलं जो काही लॉजिक आहे, आपला जो काही नियम आपण इथं लावला, जे काही लॉजिक लावलं ते एकदम बरोबर आहे. बरोबर, काय केलं बघा, 8 दुने 16, परत 16ला डबल केलं, 16 दुने 32, परत 32ला डबल केलं, 32 दुने 64,
परत काय केलं 64ला परत डबल केलं म्हणजे 64 दुने 128 म्हणजे आपलं उत्तर काय असणार? आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2 32. समजलं? सोपा प्रश्न होता, 2 मार्काचा प्रश्न होता. वनरक्षक भरती 2024 ला विचारला. म्हणजे हे आपले हातातले मार्क असतात, हे आपल्याला घ्यायचे वाढवायचे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. आता बघा काय दिलं रे, महत्वाचा प्रश्न आहे. अशाच टाईपचा प्रश्न आपण काल परवाची जी प्रश्नपत्रिका झाली अशाच टाईपचे प्रश्न विचारते, फक्त पद्धत. बरोबर, तिथं आपण अशा प्रकारचा प्रश्न बघितला होता. तिथं प्रश्न कशावरती होता? तिथं जो प्रश्न आहे तो प्रश्न कशावरती होता? तो प्रश्न नंबरिंग वरती होता. बरोबर, काय दिले होते? नंबर दिले होते 1 2 3 किंवा 4 5 6. काय विचारलं होतं? असे किती 5 आहेत त्याच्या अगोदर 4 येतात किंवा त्याच्यानंतर 4 येतात पण अगोदर 4 येत नाही, अशा टाईपचा प्रश्न. बरोबर, त्याच टाईपचा हा प्रश्न आहे. बरोबर, फक्त समजला पाहिजे आपल्याला कशा प्रकारे सोडवणे. टाईपचा तोच आहे, फक्त विचारण्याची पद्धत बदलली. आपण एकच प्रश्नपत्रिका घेऊ शकलो असतो, पण ह्या सर्व प्रश्नपत्रिका आपण कशासाठी घेतोय? कारण प्रश्न टॉपिक तेच येत आहे, फक्त विचारण्याची पद्धत प्रत्येक प्रश्नपत्रिकामध्ये वेगवेगळी दिलेली आहे, बदललेली आहे. मग आपल्याला कळायला पाहिजे. आपण हाच प्रश्न पहिल्या याच्यानुसार सोडवत असतो, एखाद्या वेळेस चुकून जातो. मग इथं जर प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारला तर आपल्याला काय करावं लागेल? वेगळ्या प्रकारात तो सोडावा लागेल, जेणेकरून आपल्याला कळेल की प्रश्न घुमवून फिरवून वेगळ्या पद्धतीने कशा प्रकारे विचारतात ते कळेल. त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका घेतोय. ओके, चला हा प्रश्न बघा. आता काय दिलं? खालील अक्षर शृंखलेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. खाली एक अक्षर शृंखला दिलेली आहे. बरोबर, इथं दिसतेय सर्वांना. ओके, असे किती के आहेत? आता प्रश्न व्यवस्थित वाचणे. बरोबर, असे किती के आहेत? असे किती के आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या लगेचच आधी व्यंजन येते. बरोबर, की त्याच्या अगोदर काय पाहिजे रे? त्याच्या अगोदर पाहिजे व्यंजन. बरोबर, त्याच्या लगेचच आधी व्यंजन येते आणि लगेचच नंतर देखील एक व्यंजन येते. नंतर देखील काय पाहिजे? नंतर देखील पाहिजे व्यंजन. आता व्यंजन आणि स्वर हे दोनच असत्या. बरोबर, आपली जी काही एबीसीडी आहे, बरोबर, अल्फाबेट ज्याला म्हणतो आपण, A to Z पर्यंत किती आहे रे? A to Z पर्यंत जर आपण बघितलं, A to Z पर्यंत 5 स्वर आहे, ज्याला इंग्लिशमध्ये ओवेल्स म्हणतात, होवेल्स. बरोबर, 5 स्वर आहे. मग स्वर कोणते रे? 5 कोणते स्वर आहे? ए, ई, आय, ओ, यू. इंग्रजीमध्ये हे 5 स्वर आहे. बरोबर, ए, ई, आय, ओ, यू. आणि हे 5 सोडून बाकी जेवढे उरले, मग किती उरले? 26 पूर्ण लेटर आहे. 26 मधले 5 स्वर मायनस झाले, किती उरले? 21. 21 व्यंजन आहेत. 21 व्यंजने. इंग्रजीमध्ये 21 व्यंजने आणि 5 स्वर आहे. लक्षात ठेवायचं. इंग्रजीचा एखादा प्रश्न याच्यावरती आला, कधी कधी काय विचारण? ए, ई, आय, ओ असं देईन आणि इथं वाय यूच्या जागी काय देणार? प्रश्नचिन्ह देणार. मग लगेच आपल्याला कळायला पाहिजे आपण याचं उत्तर कशा प्रकारे काढणार. याचा नंबर पाहणार, डिफरन्स काढून पाहणार. पण सोपं लॉजिक असतं. ए, ई, आय, ओ, यू स्वर दिलेले असतात आणि एक स्वर काय केलेला असता? गायब केलेला असतो, तो आपल्याला शोधायचा असतो. बरोबर, असो 21 व्यंजन 5 स्वर. लक्षात ठेवायचे. प्रश्न बघा काय विचारला तर व्यंजन. व्यंजन म्हणजे काय? असे किती के की त्याच्या अगोदर व्यंजन पाहिजे, नंतर व्यंजन पाहिजे. म्हणजे केच्या अगोदर सुद्धा व्यंजन पाहिजे. म्हणजे एबीसीडी मधले जे काही लेटर आहे 21 मधले कोणताही चालन, फक्त काय नको रे? स्वर नको. कोणते स्वर? ए, ई, आय, ओ, यू. ए, ई, आय, ओ, यू नको. बरोबर, ए, ई, आय, ओ, यू नको. इथं ए आला नको, इकडं नको याला, इकडं ई नको, इकडं नको. म्हणजे हे 5 पैकी याच्या आजूबाजूला हे कोणीच नकोय असं आपल्याला त्याने सांगितलं. फक्त काय पाहिजे? व्यंजन पाहिजे. चला बघा, आपण जर इथं बघितलं, इथं एक जोडी बघा, पहिली जोडी झेड के टी. आपण जर बघितलं, आता स्वर किती रे? हे 5 स्वर आहेत. याच्यात येत आहे का? नाही. हा सुद्धा एक व्यंजन आहे, हा सुद्धा एक व्यंजन आहे. बरोबर, बसलं की नाही? आपल्या नियमामध्ये बसलं. असे किती के की त्याच्या लगेच नंतर व्यंजन येतं, अगोदर सुद्धा व्यंजन येतं. मग याच्या लगेच नंतर व्यंजन आहे, याच्या अगोदर सुद्धा व्यंजन आहे. ही झाली पहिली जोडी. बरोबर, म्हणजे हा झाला पहिला के. त्याच्यानंतर पुढे बघा, के कुठे रे? इथं अजून एक के. बरोबर का? एल के एन. मग इथं काय लिहिणार? दुसरी एल के एन. इथं जर आपण बघितलं, केच्या नंतर एन म्हणजे व्यंजन आहे, केच्या नंतर एल अगोदर. बरोबर, म्हणजे काय? व्यंजन आहे. आपल्या नियमात बसतंय. चला पुढे बघा, इथं जर आपण बघितलं, इथं सुद्धा एक के. बरोबर, काय? एम के, त्याच्यानंतर टी. आता इथं के दिलेला आहे, केच्या अगोदर सुद्धा एक व्यंजन आहे, केच्या नंतर सुद्धा एक व्यंजन आहे. बरोबर, चला पुढे बघा, के कुठे आहे अजून? इथं के पा. पण आपण जर इथं बघितला तर व्यवस्थित बघा, इथं के दिलेला आहे पण केच्या अगोदर व्यंजन आहे, पण केच्या नंतर काय रे? केच्या नंतर यू आहे. मग यू काय आहे? आपण इथं आताच बघितलं, यू हा काय? यू हा स्वर आहे.
त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला, लगेच नंतर स्वर पाहिजे ना अगोदर, लगेच नंतर व्यंजन पाहिजे आणि अगोदर सुद्धा काय पाहिजे, अगोदर सुद्धा व्यंजन पाहिजे, बरोबर. मग हे व्यंजन आहे का, नाही. म्हणजे इथं काय यू दिलेलं आहे, मग ही जोडी आपल्या नियमात बसती का, नाही. मग हे येणार का रे, नाही. आता पुढे बघा, जर पुढे आपण दुसरी जोडी बघितली तर काय दिलेलं आहे, के टी ई. आपला नियम काय सांगतो, नंतर व्यंजन अगोदर व्यंजन. पण इथं जर बघितलं नंतर तर व्यंजन आहे पण अगोदर व्यंजन आहे का, नाही. मग अगोदर काय आहे, अगोदर स्वर आहे, जो काही ई असतो हा स्वर आहे. म्हणजे आपल्या नियमात बसती किती जोडी, नाही. चला पुढे बघा, पुढे जर बघितलं तर के दिसतोय का, नाही. आपल्याला के पाहिजे, केच्या अगोदर एक व्यंजन नंतर एक व्यंजन. ज्या काही 3 जोड्या त्या 3 जोड्या आपल्या नियमामध्ये बसल्या. के त्याच्या अगोदर एक व्यंजन आहे, केच्या नंतर सुद्धा एक व्यंजन आहे, केच्या अगोदर एक व्यंजन, केच्या नंतर व्यंजन. म्हणजे अशा किती जोड्या झाल्या, अशा 3 जोड्या झाल्या. मग 3 जोड्या कुठे दिलेल्या आहे, 3 जोड्या दिलेल्या आहे पर्याय क्रमांक 1, ऑप्शन नंबर पहिलं. ऑप्शन नंबर पहिल्यामध्ये 3. समजतंय, सोपा प्रश्न आहे. प्रश्न पाहून घाबरून जायचं नाही, एकदम चिल्लर प्रश्न असते, सोपे प्रश्न असत्या. फक्त समजून घ्यायचं असतं की कशा प्रकारे ते सोडवणे, बरोबर. जेणेकरून आपण ज्यावेळेस परीक्षेला बसू त्यावेळेस हीच पद्धत आपण काय करू, अवलंबू. ह्याच पद्धतीने आपण ते प्रश्न सोडवू. लगेच संबंधित असलेला पर्याय निवडा. आपण जर इथं बघितलं आला सम संबंधावरती प्रश्न आला, बरोबर. परस्पर संबंध पहिल्याच्यात सुद्धा आला होता, मग आपल्याला कळतं याच्यावरती प्रश्न येतोय, बरोबर. मग ह्या टॉपिकची तयारी कशी करायची, चांगल्या प्रकारे करायची. ओके, इथं जर आपण बघितलं अयोध्या राम, रामाचं जे काही राज्य होतं ते कोणतं होतं, अयोध्या होतं, किंवा घर म्हणा त्याला, किंवा कर्मभूमी म्हणा त्याला, बरोबर. काय होतं, अयोध्या. राम अयोध्या. रामाला अयोध्याचा राजा म्हणतात, बरोबर. रामाला काय म्हणते, अयोध्याचा राजा म्हणतात. त्याचप्रमाणे काय दिलं रे पुढं, मथुरा, म्हणजे इकडचं मथुरा. मथुराचा संबंध कोणासोबत आहे, अयोध्याचा संबंध रामासोबत आहे. राम हा अयोध्याचा राजा आहे, तर मथुरेचा राजा कोणाला म्हणतात, सर कृष्णाला म्हणतात. किती सोपं आहे, कृष्ण. कोणाला म्हणतात, कृष्ण देवाला मथुराचा राजा म्हणतात, बरोबर. जर रामाचा संबंध अयोध्या सोबत असत तर मथुराचा संबंध कोणासोबत असत, कृष्ण देवासोबत असत, श्रीकृष्ण. समजलं, सोपं आहे की नाही. किती सोपा प्रश्न विचारला ना आपल्याला 2 मार्क देऊन जातो. फक्त आपल्याला कळायला पाहिजे कशा प्रकारे सोडवणे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. हा, आता आला आपला पदावलीवर प्रश्न, कंचे भागोबेव. कंचे भागोबेवरती परत प्रश्न आला. ओके, चला. ओके, चला लक्ष द्या. काय विचारलं आता, जर प्लस म्हणजे भागाकार, बरोबर. इथं फक्त समजलं नाही समजलं परत परत आपण घेणार आहे. प्रश्नपत्रिका आपण एकच नाही पाहणार आहे, सर्व प्रश्नपत्रिका आपण बघतोय, बरोबर. सर्व प्रश्नपत्रिका कशासाठी, आपल्याला फक्त एवढं कळायला पाहिजे, टेन्शन घ्यायचं नाही, सोपं असतं एकदम. फक्त आपल्याला एवढं कळायला पाहिजे की नेमकं प्रश्न कोणत्या टॉपिकवर येतोय. याचं घेण्याचं मेन कारण म्हणजे प्रश्न कोणत्या टॉपिकवरती येतो, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत आणि प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो, त्याच्यासाठी आपण हे घेतोय. नंतर आपण फक्त एवढंच नाही घेणार आहे, आपण पूर्ण सिलेबस घेणार आहे, बरोबर. जे महत्वाचे टॉपिक आहेत ते आपण घेणार आहे, जेणेकरून काय होईल, आपल्याला अगोदर कळालेलं असेल की आपल्याला नेमकं जायचं कसं आहे, कोणत्या मार्गाने जायचंय, कशा प्रकारचे प्रश्न येत्या, त्यानुसार आपण तयारी करू, बरोबर. त्याच्यासाठी हे चालू आहे. ओके, चला बघा काय दिलं आता आपल्याला, हे दिलं. आता काय दिलं, जे काही पदावली असती कंचे भागोबेव आपण सोडवत असतो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. काय दिला तर, ओके, जर प्लस म्हणजे भागाकार, प्लस म्हणजे काय रे, प्लस म्हणजे भागाकार. ओके, समजलं, सोपं आहे. पुढे बघा, मायनस म्हणजे गुणाकार. मायनस म्हणजे काय रे, मायनस म्हणजे गुणाकार. त्याच्यानंतर गुणाकार म्हणजे बेरीज, गुणाकार म्हणजे बेरीज. ओके, चला पुढं. आणि प्लस म्हणजे वजाबाकी, भागाकार म्हणजे वजाबाकी. इथं जे प्लस आहे इथं भागाकार होता. भागाकार म्हणजे वजाबाकी असेल तर खालील, भागाकार म्हणजे काय, भागाकार म्हणजे वजाबाकी असेल. आता आपल्याला कळालं, जिथं प्लस आहे तिथं भागाकार ठेवायचा, बरोबर. जिथं मायनस आहे तिथं गुणाकार ठेवायचा, जिथं गुणाकार आहे तिथं प्लस ठेवायचा, जिथं भागाकार आहे तिथं काय ठेवणार आहे, तिथं मायनस ठेवणार. ओके, तेच आपल्याला सांगितलेलं आहे की याचा अर्थ असा होतो. मग त्याच्यानुसार आपल्याला हे गणित सोडवायचं. आता जर आपण बघितलं 77, इथं काय रे, प्लस आहे, त्याने काय सांगितलं, प्लसचा अर्थ भागाकार होतो म्हणे, बरोबर. मग इथं काय ठेवणार, भागाकाराचं चिन्ह ठेवणार. ओके, समजलं, फक्त रिप्लेसमेंट, आदला बदल करणे, याचं शीट त्याला देणे, त्याचं शीट याला घेणे, जागा बदलायची फक्त. ओके, चला मायनस, मायनसच्या जागी काय ठेवा म्हटले, मायनसच्या जागी गुणाकार. ओके, मायनसचा अर्थ काय होतो, गुणाकार होतो, म्हणजे इथं काय असणार, गुणाकार असणार. ओके, गुणाकार 5, बरोबर. त्याच्यानंतर गुणाकार, आता गुणाकाराचा अर्थ काय होतो, बेरीज, मग इथं काय असणार, इथं असणार बेरीज. ओके, चला पुढं 33, हे कळाल तुम्हाला. ओके,
चला बेरीज. आणि त्याच्यानंतर काय सांगितलं भागाकार. तर भागाकाराचा अर्थ काय सांगितला, भागाकाराचा अर्थ वजाबाकी आहे म्हणे. मग 33 वजा काय येणार रे 11. आता आपल्याला हे सोडवायचंय आणि कशानुसार सोडवायचं आपल्याला हे आपल्याला कंचे भागुबेवानुसार सोडवणे. आणि ह्या अशा टाईपचा प्रश्न फक्त बॉडमास किंवा कंचे भागुबेव या पद्धतीने सोडवायचा, तेव्हाच तो बरोबर येत असतो करेक्टली. ओके चला बघा, भागाकार दिलाय, गुणाकार दिलाय, बेरीज दिली, वजाबाकी दिली. काय सोडवणार अगोदर, भागाकार सोडवणार. ओके 11/77 आता 11चा पाडा जर आपण 77 लोक म्हणलं, 11 7 77, 11 77 ला भाग जातो. ओके म्हणजे इथं काय येणार रे, इथे येणार 7. एवढ्याचं उत्तर येणार 7. 11 7 77 आलं आलं. एका वेळेला एकच घास खायचा. ओके चला प्लस 33 मायनस 11. ओके गुणाकार आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे. अगोदर काय करणार, गुणाकार. 7 गुणेला 5 किती होतं रे, 7 5 35, 7 5 35. ओके प्लस 33 मायनस 11. कळालं, या दोन्हीचा गुणाकार केला, 35 केला. बेरीज आहे, वजाबाकी. अगोदर काय सोडवणार, अगोदर बेरीज सोडवणार. ओके कारण आपला कंचे भागुबेव नियम तसा सांगतो. 5 आणि 3 किती झाले रे, 8 झाले. ओके आणि 3 आणि 3 किती झाले, 6 झाले. बरोबर का. 35 प्लस 33 किती झाले, 68. 5 आणि 3 8, 3 आणि 3 6, 68. कळाले. पुढं काय, मायनस 11. जर आपण आता 68 मधून 11 वजा केले, 68 मधून 11 मायनस केले तर काय येणार, 8 मधून 1 गेला रे 7. ओके बरोबर, सोपं. 6 मधून 1 गेला 5. मग आपलं जे काही फायनल आन्सर असणार आहे ते किती असणार आहे, आपलं फायनल उत्तर किती असणार आहे, व्यवस्थित बघून घ्या कशा प्रकारे सोडवला. 11 77 ला भागलं 7 आलं. 5 गुणेला 7 5 35, 35 प्लस 33 केले 68 आले. 68 मधून 11 गेले 57 आलं. जे काही आपलं पर्याय क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4 57. काय आलं उत्तर, 57 आलं. समजलं. पदावलीचा प्रश्न फक्त बॉडमास पद्धतीने सोडवायचा. ओके चला पुढे बघा. परत कशावर प्रश्न आला रे, परत जर आपण बघितला तर परतचा प्रश्न कशावरती आला, हे बघा, ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे उभी आहे. बरोबर. परत हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न कशावरती आला, परत याच्यावरती आला, दिशा ज्ञान चाचणीवरती. ओके दिशा इकडे काढून घ्यायच्या. उत्तर, पूर्व हे काढल्यानंतर आपल्याला सोपं जात असतं. ओके दक्षिण आणि पश्चिम, आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य. समजलं. चार्ट पाठच ठेवायचा किंवा एका ठिकाणी काढून घ्यायचं, त्याच्यानुसार आपल्याला लगेच उत्तर येत असतं. आता बघा काय विचारलं, ऋतू मुस्कानच्या उत्तरेकडे उभी आहे. बरोबर. आता इथं मुस्कान आहे, इथं कोण आहे, इथं मुस्कान आहे. मुस्कान नावाची एक मुलगी इथं आहे. बरोबर. आणि काय सांगितलं रे, ऋतू मुस्कानच्या उत्तरेला आहे. इथं जर मुस्कान असं बरोबर मध्यभागी, तर तिची उत्तर बाजू कोणती होणार, तिची उत्तर बाजू होणार वरची. म्हणजे इथं वर कोण असणार रे, वर कोण आहे म्हणे, ऋतू आहे म्हणे. बरोबर का, वर कोण आहे, वर ऋतू आहे. ओके चला पुढं. रश्मी मुस्कानच्या पूर्वेकडे आहे. मुस्कानची पूर्व बाजू कुठे आहे, इकडं. इथं मुस्कान आहे तर तिची उजवी बाजू तिकडं, सॉरी पूर्वची बाजू कुठे, पूर्वेकडे. मग तिकडे कोण आहे रे, मुस्कानच्या पूर्वेकडे कोण आहे म्हणे, रश्मी आहे म्हणे. बरोबर का, की मुस्कानच्या पूर्वेकडे रश्मी नावाची मुलगी आहे. चला पुढं. योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे उभा आहे. आता इथं जर रश्मी आहे, बरोबर, इथं रश्मी आहे तर रश्मीची पश्चिम बाजू कोणती होणार, इकडची होणार. पूर्व बाजू तिकडची, उत्तर बाजू तिकडची, दक्षिण बाजू खालची होणार. पश्चिम बाजू कोणती होणार, इकडं. मग ही जी रश्मी आहे, रश्मीच्या पश्चिम बाजूला कोण आहे रे, इथं. इथं कोण दिलंय, इथं दिलेलं आहे योगेश रश्मीच्या पश्चिमेकडे आहे. इथं कोण आहे रे, इथं योगेश आहे. बरोबर. रश्मीच्या पश्चिमेकडं कोण आहे, योगेश आहे. ओके इथपर्यंत कळालं, इथपर्यंत झालं. प्रिया योगेशच्या दक्षिणेकडे. आता इथं योगेश आहे. ओके मग योगेशची दक्षिण बाजू कुठे झाली, योगेशची पूर्व बाजू ही, योगेशची पश्चिम बाजू इकडे येणार, योगेशची उत्तर बाजू इकडे येणार, योगेशची दक्षिण बाजू कुठे येणार, खाली येणार. मग योगेशच्या दक्षिणेकडे कोण आहे म्हणे, योगेशच्या दक्षिणेकडे प्रिया उभी आहे म्हणे. कोण उभी आहे, प्रिया. ओके चला पुढं. उभी आहे. ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस आहे. ऋतूचे स्थान प्रियाच्या उत्तर पूर्वेस म्हणे. आपण जर बघितलं इथं कोण आहे रे, इथं प्रिया आहे. आणि ऋतू कुठे आहे, ऋतू इथं आहे. बरोबर. मग इथं प्रिया आहे. उत्तर पूर्वेस म्हणजे काय, ही उत्तर दिशा, ही याच्या उत्तर. बरोबर. आणि पूर्वेस आहे. पूर्वेस म्हणजे इकडं. प्रियाच्या जी काही ऋतू आहे, प्रियाच्या ऋतू पूर्वेस आहे आणि उत्तरेस आहे, दोन बाजू नाही. बरोबर. उत्तरेस सुद्धा आहे आणि पूर्वेस सुद्धा आहे. ओके ते सांगलं. पुढे बघा काय विचारलं आपल्याला. योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान विचारा. स्थान सांगा. की योगेशच्या संदर्भात मुस्कानचे विचारले आपल्याला. कोणाचे विचारले, योगेशच्या संदर्भात
मुस्कानचे स्थान, म्हणजे इथं जर योगेश आहे बरोबर, योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान काय आहे, म्हणजे काय योगेश इथं आहे तर योगेश पासून मुस्कान कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न आहे बरोबर. योगेशच्या संदर्भात मुस्कानचे स्थान काय, म्हणजे जर इथं योगेश आहे तर योगेशच्या कोणत्या दिशेला मुस्कान आहे. मग इथं जर योगेश असन म्हणजेच कुठं आपल्या सेंटरला, इथं योगेश असन तर रश्मी कुठे आहे किंवा मुस्कान कुठे आहे रे, रश्मी ती त्याच्या कुठे आहे पूर्व बाजूस आहे, म्हणजे इकडे की नाही रश्मी, म्हणजे ती कोणत्या बाजूला येणार, ती येणार पूर्व बाजूला, जे काही आपलं पर्याय क्रमांक 1. समजलं, सोपं आहे. अशा प्रकारे आकृतीवरून हे पाठच ठेवायचं, लगेच उत्तर येत असतं. ओके चला पुढचं बघा. परत नातेसंबंधावरती प्रश्न आला. कशावर प्रश्न आला, नातेसंबंधावरती. काय विचारला प्रश्न बघा. चित्रातील एका मुलीकडे बोट दाखवत संचिता म्हणाली, एक चित्र आहे बरोबर, त्या चित्राकडे छायाचित्राकडे बोट दाखवत संचिता म्हणाली. कोण म्हणाल, संचिता. संचिता नावाची एक मुलगी आहे बरोबर का. काय म्हणाली, संचिता म्हणाली ती माझ्या आजोबांच्या, आता आपण व्यवस्थित घेऊ इथं. ओके इथं संचिता आहे. ओके काय म्हणाली, ती एक मुलगी आहे म्हणे बरोबर, एका मुलीकडे बोट दाखवत. आपण त्या मुलीला इथं घेऊ. ओके एका मुलीकडे बोट दाखवत कोण म्हणाली, संचिता. ती माझ्या आजोबांच्या, आता हिचे आजोबा, स्टेप बाय स्टेप जायचं. इथं हिचे वडील येणार बरोबर का नाही, इथं हिचे वडील आणि हिच्या वडिलांचे वडील, म्हणजे हिचे कोण रे, आजोबा. संचिताचे आजोबा कुठं आले, इथं आले. ओके समजलं. चला पुढं. माझ्या आजोबांच्या पत्नीच्या, मग आजोबांची पत्नी, आजोबांची पत्नी म्हणजे कोण, हिची कोण लागणार, आजी. सगळे नाते हिच्यापासून सुरू करायचे. हे हिचे वडील बरोबर, हा हिचा आजोबा, आजोबांची पत्नी म्हणजे हिची कोण झाली रे, हिची आजी झाली. ओके डायरेक्टली लिहून घ्यायचं. चला पुढे बघा. आजोबांच्या पत्नीच्या एकुलत्या एका सुनेचा बरोबर, एकुलती एक सून म्हणजे कोण, ह्या आजीची एकुलती एक सून म्हणजे काय, तुमच्या वडिलांची पत्नी, म्हणजे तुमची कोण लागणार, तुमची आई लागणार बरोबर. तुमची कोण लागणार, तुमची आई लागणार बरोबर का. आजींचा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे कोण, आपल्या आजीचा एकुलता एक मुलगा म्हणजे आपले वडील. ओके आणि आपल्या आजीची सून म्हणजे कोण, आपली आई बरोबर आहे की नाही, आपली मम्मी ज्याला आपण म्हणत असतो. इथं आली. ओके चला पुढे बघा. पुढे काय विचारलं, सुनेच्या मुलीची, कोणाच्या, सुनेच्या मुलीची म्हणजे हिच्या मुलीची. काय विचारलं बघा, एकुलत्या एका सुनेच्या मुलीची, एकुलती एक बहीण आहे, मग एकुलत्या एक सुनेच्या, सून कोण झाली रे, ह्या आजीची सून झाली आई. ह्या आईची मुलगी कोण झाली, ह्या आईची मुलगी झाली संचिता बरोबर का नाही. ह्या आईची मुलगी कोण, संचिता. मग जी काही मुलगी ती सांगत होती, आता मुलगी. पुढे काय विचारले, मुलगी बरोबर का. मग पुढे काय विचारलं तर बहीण आहे म्हणे. कोणाची बहीण आहे, एकुलती एक बहीण आहे. की आजीच्या सुनेची जी मुलगी आहे त्या मुलीची ही बहीण आहे, म्हणजे कोणाची बहीण आहे, संचिताचीच बहीण आहे बरोबर. ही मुलगी कोण झाली, संचिताची बहीण झाली. ह्या दोघी बहिणी बहिणी झाल्या. ओके या दोघी बहिणी बहिणी झाल्या. कळाला. परत एकदा सांगतो. हे बघा काय विचारलं, चित्रातील एका मुलीकडं, ही एक मुलगी आहे, ह्या मुलीकडे बोट दाखवून कोण म्हणतं, संचिता म्हणती. काय म्हणती, ती माझ्या आजोबांच्या, म्हणजे कोण रे, माझे आजोबा आहे, माझ्या आजोबांच्या, स्टेप बाय स्टेप जायचं हळूहळू, आजोबांच्या पत्नीच्या, माझ्या आजोबांच्या, आपल्याला इथं ठेवायचं. ओके माझ्या आजोबाच्या आजी पत्नी, सॉरी माझ्या आजोबांची पत्नी, माझी कोण रे, आजी लागणार. माझ्या आजीच्या, पुढे गेलं, पत्नीच्या एकुलत्या एका सुनेच्या, आपली आजी आहे, आपल्या आजीची सून म्हणजे कोण, आपली आई बरोबर, ही आपली आई झाली. पुढं सुनेच्या मुलीची एकुलती एक बहीण आहे म्हणे, हिची मुलगी कोण झाली रे, हिची मुलगी संचिता झाली. हे वडील आहे, एकुलती एक आहे बरोबर, एकुलती एक मुलगी कोण झाली, संचिता झाली. ह्या संचिताची ही मुलगी कोण आहे म्हणे, बहीण आहे म्हणे बरोबर. हे कोण झालं मग, बहीण. ह्या दोघीचं नातं काय झालं, बहिणीचं झालं. ओके बहिणी बहिणी ते आहेत. विचारलं काय, संचिताचे चित्रातील मुलीशी काय नाते आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मुलीशी, मुलीसोबत, सोबत आणि हा शब्द असला तिथं स्वतःला ठेवायचं. ओके म्हणजे इथं कोण आहे, इथं मी आहे बरोबर, किंवा इथं एक मुलगी आहे. ह्या मुलीचं आणि संचिताचं नातं काय, मग ही संचिता ह्या मुलीची कोण लागणार आहे असं विचारलेला असतो प्रश्न बरोबर. संबंध म्हणजे ही जी संचिता या मुलीची कोण लागणार आहे, बहीण लागणार आहे. कोण लागणार आहे, बहीण. सोपं आहे का, सोपं आहे. चला मग आपलं उत्तर काय असणार, बहीण. आता इथं बहीण दिलं आणि इथं चुलत बहीण दिलं, मग सर चुलत बहीण हे उत्तर का बरं नाही. आपल्याला बघा प्रश्न काय विचारला, एकुलत्या एका सुनेची बरोबर,
म्हणजे एकुलती एक सून म्हणजे काय, जर आपल्या आजीला एकुलती एक सून असन तर एकच मुलगा असन, एक सून आहे म्हणल्यावर एकच मुलगा असन, बरोबर का, बरोबर का. ओके, म्हणजे काय असणार सर, मग डबल लग्न केलेलं असणार तर, बरोबर. पुढचं ऑप्शन. ओके, चला नियमानुसार एकच. ओके, चला म्हणजे इथं काय असणार, इथं आईचे जे नवरा आहे, बरोबर, तो म्हणजे आपले वडील. काय विचारलं आपल्याला की मुलीचा आणि तिचं जे संबंध आहे ते काय म्हणे, बहिणी, म्हणजे एकुलता एक आहे त्याच्यामुळे सख्खी बहीण झाली, फक्त बहीण, त्याला आपण सख्खी म्हणत नाही, फक्त बहीण. चुलत बहीण केव्हा असतं, जरी तर एकुलता एक शब्द नसता, कुठं हा शब्द जरी इथं नसता त्यावेळेस आपलं उत्तर चुलत बहीण सुद्धा येऊ शकलं असतं. ओके, समजलं, सोपं होतं. असेच सोपे प्रश्न असतात. चला पुढचा प्रश्न बघा. परत पदावलीचा प्रश्न आला. परत कशाचा प्रश्न आला रे, परत आपला जे काही पदावली आहे, पदावली प्रश्न आला. ओके, खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल केली पाहिजे, हेच प्रश्न आपण बघितले पहिले, फक्त थोड्या टाईपनं बदलून दिला असत्या, बरोबर. आता दोन चिन्हांची अदलाबदल करणे, प्रश्न व्यवस्थित वाचणे, सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्न व्यवस्थित वाचणे. मग दोन चिन्हांची अदलाबदल करणे, आता याच्यात टाइमपास करत बसायचं नाही. कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगितलेले, जर एखाद्या संख्येने एखाद्या संख्येला भाग जातोय म्हणजे ते चिन्ह तिथं फिट्ट बसत असतं. ओके, चला लिहून घेऊ. 18/6. आता 18ला 6 भाग जातो का रे, जातो. मग तुम्ही हे चिन्ह बदलत बसणार आहे का, नाही, कारण 6ला जर 18 भाग जातो म्हणजे हे चिन्हाची जागा इथंच आहे आणि ती तिथंच ठेवली पाहिजे. ओके, चला पुढं. +12, त्याच्यानंतर गुणेला 13, -9 बरोबर 40. आता बघा एकदम कॉमन सेन्स आहे, सोपा सेन्स आहे, बरोबर. इथं काय दिलं उत्तर, आपल्याला उत्तर 40 आणायचंय, बरोबर. मग इथं कशात चिन्ह आहे, इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, बरोबर. जर गुणाकाराचं 12 गुणेला 13 केले तर 200 पुढे काहीतरी येतात, बरोबर. हे गुणाकार 40 पेक्षा जास्त मोठा जाईल का नाही, हा भागाकार हे प्लस मायनस केल्यानंतर बी आपलं उत्तर कुठं राहील, 240, 200च्या आसपास राहील. आपलं उत्तर किती पाहिजे, 40. म्हणजे काय होणार, हे जे काही गुणेला चिन्ह आहे याचे बदल होणार. कोणासोबत रे, आता बघू आपण. इथं एक गुणाकार आणि बेरीज दिलं, इथं बेरीज आणि गुणाकार दिलं. आपल्याला कोणाचा बदल करणे, ह्या गुणाकाराचा कोणासोबत, या बेरजेचा गुणाकारासोबत. ओके, कोणते दोन चिन्ह बदलायचे, एक तर आपण हे बदलणार नाही तरी अगोदर हे बदलून बघू आपण, कारण की ते एवढं मोठं उत्तर आहे ते येणार नाही. चला बघा, 18/6. आता प्लसची जागा कोणाला देणे, दोन चिन्ह आपल्याला बदलणे, फक्त याची जागा याला द्यायची, याची जागा याला द्यायची. म्हणजे इथं काय येणार, इथे येणार गुणाकार. ओके, 12. आता याची जागा कोणा घेतली रे, याची जागा घेतली प्लस न, बरोबर. मग इथं काय येणार, +13 -9. फक्त दोनच चिन्हाची जागा बदलायची, बाकीचं बदलत बसायचं नाही, बाकीचं जसंच तसं ठेवायचं. आता बरोबर येतं का बघू आपण. ओके, चला. कंचे भागुबेव सांगतो, अगोदर काय सोडवा, अगोदर भागाकार सोडवा. मग अगोदर हे सोडवायचं. 6 ने 18ला भागलं, 6 × 6, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18. याचं उत्तर काय येणार रे, याचं उत्तर येणार 3. ओके, चला पुढं. एका वेळेला सर एकच काम, ज्यावेळेस परीक्षा असती किंवा आपला जास्त सराव झाला, फास्ट करायचं, फक्त आपलं बेसिक चालू आहे, जर डायरेक्टली घेतलं तर लगेच कळणार नाही ते आपल्याला. ओके, चला. 13 - 9 बरोबर 40. ओके, आता 12 गुणेला 3 कंचे भागुबेवनुसार अगोदर गुणाकार. 12 त्रिक किती झाले रे, 12 त्रिक झाले 36. ओके, चला पुढं. +13 - 9 बरोबर 40. समजतंय, सोपं आहे. कंचे भागुबेव म्हणतो अगोदर बेरीज करा. 6 आणि 3 किती झाले, 9. 3 आणि 1 किती झाले, 4. 36 + 13 किती झाले, 49. पुढं काय, -9. 49 मधून 9 वजा केले, 49 मधून 9 गेले, किती आलं रे, 40. आलं की नाही आपलं पहिलं उत्तर, जे इथं दिलेलं होतं 40. म्हणजे आपलं उत्तर आपल्याला दोन्ही साईडला किती पाहिजे, 40च पाहिजे. जर इथं 40 आहे, इथं 40 आहे, त्यावेळेस आपले जे काही आपण चिन्हांची अदलाबदल केली ती बरोबर येणार आहे. जर माझं उत्तर इकडं 40 आलं नाही तर मग कुठेतरी मी चिन्ह जे बदलायचे होते ते नाही बदलले, दुसरे बदलले. मग काय करायचं, दुसरे चिन्ह बघायचे ट्राय करून. पण लगेच एकाच याच्यात आपल्याला कळतं 6 ने जर 18ला भाग जातोय तर हे चिन्ह बदलायची गरज आहे का, नाही. पण इथे यायचा गुणाकार केल्यानंतर कुठेतरी हे बघा, आता 13चा आणि 12चा जर गुणाकार आपण केला, 12 त्रिक 36, इथं 3 आले, 12 × 12, 12 × 3 = 15. 156 म्हणजे कुठं चालतं, 156. आणि 156 मधून आपण जरी इकडे 3 मायनस केले किंवा 3 प्लस केले, काय होणार, 157, 158, 159. आणि त्याच्यामधून 9 मायनस केल्यानंतर 150. उत्तर काय येणार आपलं, 150. उत्तर किती पाहिजे आपल्याला, 40. लगेच कॉमन सेन्स आहे, लगेच आपल्याला कळतं की इथं गुणाकारचं चिन्ह नकोय, कारण आपल्याला संख्या कमी पाहिजे. ओके, कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल आपण केली, प्लस आणि गुणेला ह्या चिन्हांची अदलाबदल आपण केली. चला पुढचा प्रश्न बघा. रांगेतील क्रमांक. ओके, याच्यावरती प्रश्न आला परत. आता बघा काय विचारलं, अनिल त्याच्या वर्गात सुरुवातीपासून 32व्या, सुरुवातीपासून म्हणजे कुठं रे, इथून. ओके, त्याच्या वर्गात सुरुवातीपासून
इथून रांगेची सुरुवात झाली किंवा वर्गातली जी रांग असती, बैठक व्यवस्था असते, तिची सुरुवात इथून झाली. अनिल त्याच्या वर्गात सुरुवातीपासून 32व्या, सुरुवातीपासून कितव्या क्रमांकावर आहे? 32व्या. जिथं कोण आहे रे? 32व्या क्रमांकावरती. इथं कोण आहे? इथं आहे अनिल. अनिल नावाचा व्यक्ती आहे, अनिल नावाचा मुलगा आहे, शाळेत जातो, 32व्या नंबरला त्याचा नंबर आहे. मग तो अभ्यासात असन किंवा एका रांगेत बसला असन त्याच्यामध्ये असन, ओके, किंवा खेळात त्याचा 32वा नंबर असन, ओके. आता विचारलं काय? शेवटून 23व्या क्रमांकावर आहे. शेवटून म्हणजे कुठून रे? इकडून. इकडून त्याचा नंबर किती आहे? 23वा. शेवटून 23वा, अगोदरून 32वा. ज्यावेळेस असा प्रश्न आपल्याला आला, काय करायचं? सोपी ट्रिक आहे, सिंपल आहे. समोरचा नंबर दिलाय, समोरून 32वा आहे, मग लिहून घ्यायचा समोरून 32वा प्लस शेवटून 23वा आहे प्लस, ओके. आणि तुम्हाला विचारलं की रांगेमध्ये, बरोबर, काय विचारलं की टोटल वर्गात किती विद्यार्थी, रांगेत किती विद्यार्थी पूर्ण किंवा वर्गात पूर्ण किती विद्यार्थी आहेत, असा प्रश्न आला. काय करायचं? ह्या दोघांची बेरीज करायची, -1 करायचा, -1 करायचा, ओके. मग किती झाले रे? 3 आणि 2 5, 2 आणि 3 5, आणि हा -1. 55 मधून 1 गेले, किती आले? 54. बरोबर का? हे बघा, इथे 32 आहे, 32च्या इकडे किती लोक असणार आहे? किती मुलं असणार आहे? 31. इकडे 31 असणार आहे. हा 23वा आहे, 23च्या इकडे किती असणार आहे? 22 असणार आहे. आणि हा जो आहे त्याचा नंबर सारखा आहे दोन्हीकडून, मी पण व्यक्ती एकच आहे, म्हणजे तो एकच नंबर आपल्याला पकडावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल? 31 + 22, बरोबर का? आणि अजून 1 तो जो येतो, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, इथं 4 आणि 3 आणि 2 5. तरी काय आलं उत्तर? 54 आलं. ओके, समजलं? सोपं आहे. अशा प्रकारे सोडवायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. समजतंय? सोपं आहे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला, सोपा प्रश्न असतो, 2 मार्क देऊन जातो. ओके, चला शेवटचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आता. सोपा आहे एकदम, बरोबर. काय विचारलं रे? खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा. खाली एक प्रश्नचिन्ह दिलेले ते आपल्याला निवडायचे. सोपं आहे एकदम, साधं एकदम. बघा काय विचारलं? सोपं आहे. इथं दिलं ओ, आपला जो काही ओ असतो, ओ नंतर दिलं 49, ओके. पी नंतर दिलं 36, त्याच्यानंतर क्यू 25, त्याच्यानंतर आर 16. समजलं? सोपं आहे. ओके. आता बघा काय नियम आहे. आपण जर बघितलं की अंक मालिकाचा प्रश्न आला, अक्षर मालिका, जर तुम्हाला 3 पद दिला असले, 2 पद दिला असले, तर काय करायचं? पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या याच्यातल्या पहिल्या पदाशी असतो, तिसऱ्या याच्यातल्या पहिल्या याच्याशी असतो, असं लॉजिक पहिले लावून बघायचं, जेणेकरून आपला वेळ वाचतो. ओके. इथं जर आपण बघितलं ओ नंतर काय आलं रे? पी. सिंपल एबीसीडी दिली, बरोबर. जर तुम्हाला बुद्धिमत्तामध्ये चांगले मार्क घेणार असेल तर एबीसीडी चांगल्या प्रकारे पाठ करा. कधी कधी आपल्याला पहिल्यापासून म्हणावं लागतं एबीसीडी असं, बरोबर. काय करायचं? ओ नंतर पी, लगेच कळायला पाहिजे ओ नंतर पी. कधी कधी आपली गाडी पहिल्यापासून सुरू होती, ABCD, मग ओ पर्यंत येतो, मग पी, मग असं चालू ठेवतो पुढं. असं व्हायला नको. तेवढाच वेळ गेला का नाही, ए पासून स्टार्टिंग करीत काय होणार? तेवढेच 5 सेकंद शिल्लक जाणार. चांगली पाठ असली तर लगेच कळतं की ओ नंतर पी येतो गड्या. ओके. ओ पी, पी नंतर क्यू, क्यू नंतर आर, आर नंतर काय येणार रे? आर नंतर येणार यस, बरोबर का? क्यू ओ नंतर पी, पी नंतर क्यू, क्यू नंतर आर, आर नंतर यस. आता आपण जर बघितलं तर यस एका पर्यायामध्ये आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये, 2 पर्यायामध्ये यस आहे. हा एक कॅन्सल झाला, हा एक कॅन्सल झाला, 2 पर्याय. जर एकाच पर्यायामध्ये यस असता तर पुढे इकडे वेळ वाया घालवत बसले असते का? नाही. जर एकाच पर्यायामध्ये यस असता तर नंतर वेळ वाया घालवत बसायचा नाही. आपण हुशार आहोत, पण आपल्याला परीक्षा द्यायची वेळ कमीत कमी वेळेमध्ये सोडवायचं आहे. ते आपण प्रॅक्टिस म्हणून नंतर करून बघायचं. परीक्षेच्या वेळेस वेळ वाया घालवत बसायचा नाही. चला आता काय आलं? यस आलं. आपण जर इथं बघितलं 49, जर तुमचे वर्गपाठ असेल तर लगेच कळतं हा 7चा वर्ग आहे सर. 7 7 49, हा कितीचा वर्ग आहे? हा 6चा वर्ग आहे सर. 6 6 36, 25 कितीचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे सर. 5 5 25, 16 कितीचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. 4 चौक 16. 7चा वर्ग आला, 6चा वर्ग आला, 5चा वर्ग आला, 4चा. आता कितीचा वर्ग येणार सर? आता येणार 3चा वर्ग. 3चा वर्ग किती असतो? 3चा वर्ग होतो 9. म्हणजे यस सोबत किती येणार रे? 9. इथं काय झालं? लेटर कंटिन्यू झाले एकामागे एक, नंतर वर्ग दिला. 7चा वर्ग 6चा, त्याच्यानंतर 5चा, त्याच्यानंतर 4चा, पुढे येणार 3चा वर्ग जो काही एन आहे. ओ पी क्यू आर यस. म्हणजे काय असणार आपलं उत्तर? आपलं उत्तर असणार S9, S9, जे काही आपलं पर्याय क्रमांक 4 आहे. 4था पर्याय S9 हा सुद्धा नसणार. ओके, समजलं? सोपा प्रश्न होता, एकदम सोपा प्रश्न असता.
फास्ट फास्ट सोडवायचा, व्यवस्थित नियोजन करून सोडवायचा, लगेच उत्तर येत असतं. ओके, तिसरी प्रश्नपत्रिका होती. ह्या प्रश्नपत्रिकावरून आपल्याला आता कळालं असं की कोणते टॉपिक महत्वाचे, बरोबर. जे असेच टॉपिक विचारत्या, अंक मालिकावरती प्रश्न विचारताय, अक्षर मालिकावरती, नातेसंबंधावरती, दिशावरती, बरोबर. फक्त होतंय काय की विचारण्याची जी पद्धत आहे ती बदलली. दिशावरती कालच्या प्रश्नपत्रिकामध्ये एकदम सोपा सरळ प्रश्न होता. आज त्यांनी त्यांच्यामध्ये अँगल टाकला, म्हणजे कोण टाकला. 45 डिग्री मधून वळला, एवढ्या डिग्री मधून वळला, बरोबर का नाही. उजव्या साईडला वळला, डाव्या साईडला वळला. ते ज्यावेळेस आपण टॉपिक बघू त्या टॉपिकमध्ये आपल्याला लगेच कळेल की कशा प्रकारे ते सोडवणे. ओके, फक्त आपल्याला कळायला पाहिजे की प्रश्न कसे येत आहे. त्याच्यासाठी प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण केलं पाहिजे की प्रश्न कशा टाईपचे येत आहे, प्रश्न कशा टाईपचे विचारताय, जेणेकरून काय होईल आपण त्याच टॉपिकचा चांगला सराव करू. कमी सिलेबस असेल आणि आपला अभ्यास चांगला होईल, जास्तीत जास्त अभ्यास होईल. ओके, चला पुढची प्रश्नपत्रिका आपण काय करू, नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू, पुढच्या लेक्चर मध्ये बघू. ओके, चला बाय. प्रश्नपत्रिका बघा एकदा, ज्या काही माग प्रश्नपत्रिका झाल्या, बरोबर का, ज्या प्रश्नपत्रिका झाल्या माग त्या प्रश्नपत्रिका बघा, त्याच प्रश्नपत्रिकामधले प्रश्न आहे, आपल्या मनानं टाकलेले प्रश्न नाहीये. ज्या प्रश्नपत्रिका झाल्या त्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघा, त्या प्रश्नपत्रिकामध्ये असे प्रश्न विचारले. वनरक्षक भरतीमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्ही एकदा बघा, त्यावेळेस तुम्हाला कळेल की हेच प्रश्न विचारले, तेच प्रश्न आपण घेतोय, दुसरे प्रश्न आपण घेत नाही. जे विचारलेले प्रश्न आहेत तेच आपण घेतोय. ओके, तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळन, विश्लेषण केल्यानंतर कळन, जे काही अनालिसिस आहे प्रश्नपत्रिकांचं केल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला कळन. ओके, ते करा अगोदर.